निवडणूक आयोगाने देशातील 5 प्रमुख राज्यांमध्ये मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याच्या दृष्टीने SIR मोहीम सुरू केली आहे। महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, मेघालय आणि झारखंड या राज्यांमध्ये आजपासून या प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली। मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करणं, दुबार किंवा मृत मतदारांची नावे यादीतून वगळणं आणि पात्र नागरिकांचा समावेश करणं हा या मोहिमेमागचा प्रमुख उद्देश आहे। निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्व संबंधित मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले बूथ लेवल अधिकारी 29 जुलैपर्यंत आपापल्या भागातील घराघरांमध्ये प्रत्यक्ष जाऊन मतदारांची माहिती गोळा करतील। या दरम्यान नवीन मतदारांची नोंदणी, पत्त्यामधील बदल आणि नावातील दुरुस्ती यासारखी कामं जागेवरच केली जातील। या SIR प्रक्रियेवरनं देशभरामध्ये मोठा वाद झालाय। तरी आता मतदार यादी पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे। बूथ लेवलचे अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची नोंद घेतील। दिल्ली, कर्नाटक, मेघालय, झारखंड या ठिकाणी देखील ही मतदार पडताळणी जी आहे ती प्रक्रिया सुरू आहे आणि आता नाव आणि वयामध्ये त्यामुळे तुम्हाला दुरुस्ती करता येणं हे शक्य होऊ शकतं। तर मतदार याद्यांचा फेरआढावा नेमका कसा घेतला जाणार आहे जाणून घेऊया। BLO घरोघरी जाऊन गणना अर्ज भरून घेतील। कालावधी आहे 30 जून ते 29 जुलै। 5 ऑगस्टला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर प्रारूप याद्यांवर दावे आणि हरकती हे देण्यात येतील। तर 3 ऑक्टोबरला दावे आणि हरकती निकाली काढण्यात येतील। 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल।